नमस्कार, मी साक्षीपांच्या न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या 10 दिवसांपासून शहरामध्ये मंगलमय चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे। आता मोठ्या जड अंतकरणाने श्री गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे। उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होईल। विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी सर्व मंडळांनी जय्यत तयारी केली आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजविण्याचे काम सुरू झाले। ढोल ताशा पथके, शंखनाद पथके देखील सज्ज झालेत। चतुरस्र कलाकार आणि निर्माते सचिन पिळगावकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणेशाचं दर्शन घेतलं। यावेळी मंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला असून या गणेशाचा इतिहास सांगणारी स्मरणिका यावेळी पिळगावकर दाम्पत्याला देण्यात आली। दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया पिळगावकर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यांनी स्थापन केला होता, कसं वाटतंय, काय इच्छा आहे तुमच्या? मी ज्या गोष्टीसाठी इथे आले होते पुण्यामध्ये, खरं तर आज प्रमोशन करायला आले होते। आज मला इथे येण्याचा मान मिळाला आणि काहीतरी अद्वितीय आणि अद्भुत बघितल्याचं मला समाधान वाटतंय, आंतरिक समाधान वाटतंय। या गणपतीची मूर्ती बघून काहीतरी हृदयात हल्लं। इतपत या गणपतीच्या मूर्ती तेज आहे, कारण त्या मागे भाऊसाहेब रंगारी यांची तपश्चर्या होती आणि त्यांच्याबद्दल जे ह्या सगळ्या उत्सवाचा संबंध या स्मरणिकेत जे लिहिलं गेलंय हे माझ्यासाठी खूप वाचायला मला हे आणि ह्याची माहिती घ्यायला मला हे खूप आवडणार आहे। आज बाप्पाच्या चरणी या स्मरणिकेचं प्रकाशन झालं आणि मी अतिशय उत्सुक आहे ह्याबद्दल वाचायला। मला खूप खूप वाईटही वाटतं की मला ह्याबद्दल आधी माहिती नव्हती, पण आता मात्र असं एकही मनुष्य असलं नाही पाहिजे आपल्या हिंदुस्थानात ज्याला ह्या गणपती बाप्पाबद्दल माहिती नसेल, कारण आपल्या हिंदुस्थानातला हा सर्वप्रथम सर्वात पहिला झालेला असा सार्वजनिक गणपती आपल्या या भारतात पहिला हा गणपती आहे। भाऊसाहेब रंगारी यांनी तो आयोजित केलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे अगदी भक्तिभावानं। तर मी गणपती बाप्पाला वंदन तर करतोच, या गणपती बाप्पाला सुद्धा, पण त्याचबरोबर मानवंदना देतो भाऊसाहेब रंगारी यांना सुद्धा। आणि मला आनंद आहे की लोकांपर्यंत आज पुनीत बालनजी हे सगळं पोहोचवत आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। आणि बाप्पांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना, पुनीत बालनजींना सुद्धा, आणि सर्व तुम्ही जे भक्त आहात, जे नतमस्तक होत आहेत बाप्पांच्या समोर, त्या सर्वांना बाप्पांचा आशीर्वाद मिळो। आमच्या पिक्चरच्या प्रमोशन करता खरं म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत पुण्यात, पण अक्षरशः 5 मिनिटं आम्ही गणपती बाप्पाला बघितलं। आता त्याच्याहून जास्त कोणाला काय माहिती असणार आहे? आम्ही काय मागायचं त्याच्याकडून? देणं हे त्याचं काम आहे, त्यामुळे आम्ही फक्त त्याच्याकडे बघू शकतो, त्याला वंदन करू शकतो, नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची आराधना करू शकतो। नवीन चित्रपट आल्यानंतर ना खूप भारावून गेला होता मूर्ती पाहताना। गणपतीला काय काही नाही मागितलं, गणपतीकडे काही मागू नाही शकलो आम्ही, कारण गणपतींनी पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःनी सांगितलं की तू जा, तुला सगळं मिळेल। मग काय मागायचं गणपती बाप्पा? काहीही नाही, म्हणजे मागणं करण्यासारखं काही वाटलंच नाही। इतकं देवांनी ह्या दिलेलं आहे सगळ्यांना आणि देणार आहे, आणि त्या मूर्तीतच असं तेज मला ते खूपच, म्हणजे मला खूप त्या मूर्तीकडे आणि गणेशोत्सव आपला हा साजरा सगळ्यांनी झाल्यानंतर इकडे गर्दी कमी होणार, पण मी पहिल्यांदा इथे येतोय, पण यानंतर ऑक्टोबर नंतर मी पुन्हा एकदा इकडे येऊन बसणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता। तेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसेल। नवीन चित्रपट येतो तुमचा, त्याच्यामध्ये नेमकी काय मेजवानी असणार आहे, काय बघायला? भरपूर मेजवानी असणार आहे, भरपूर मनोरंजन असणार आहे। फक्त थिएटरमध्ये तुम्हाला उकडीचे मोदक मिळणार नाहीये, एवढंच। त्याचंच मला फक्त थिएटरमध्ये म्हणजे तुम्हाला खायला मिळणार नाहीये, पण पहिला सीन म्हणून जो पहिला शॉट सुरू होतो, त्या शॉट मध्ये मी उकडीचे मोदक असा फोडतोय आणि सुप्रिया त्याच्यावर साजूक तूप घालते आहे, असा पहिला शॉट आहे त्या सीनचा। वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता उद्या मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे।
विसर्जन सोहळ्यासाठी 6,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। लक्ष्मी रस्ता, कुमटेकर रस्ता, केडकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे। मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। शहर तसेच उपनगरात 6,500 पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी 13 ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पुणे शहर, जिल्हा तसेच परगावहून मोठ्या संख्येने नागरिक येतात। विसर्जन सोहळ्यानिमित्त 13 ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे। पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी विचारात घेतात उद्या मंगळवारी म्हणजेच दिनांक 17 सप्टेंबर रोजी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आलाय। या दिवशी विसर्जन मार्ग मध्य भागातील प्रमुख रस्त्यांसह इतर 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत। या रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्जन पॉइंट काढले असून वाहनधारकांना पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आलेत। मिरवणूक संपेपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गामुळे पुढील 50 वर्षे वाहतुकीला काही अडचण निर्माण होणार नाही असे आपण म्हणायचो, मात्र अद्यापही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू 14 पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघालेत। हा महामार्ग पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाणार असून पुढील 6 महिन्यात कामाला सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी वेगवान होणार आहे। संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानात शिवसन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात ज्ञानेश्वर महाराव हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र त्यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। याच मुद्द्यावरून रणरागिणी महिला मंचाच्या उज्ज्वला गौड यांनीही महाराव यांचा निषेध नोंदवत संतप्त भावना न्यूज अनकटकडे व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी ज्यांनी संभाजी नाव लावलंय त्यांच्या ब्रिगेडला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावून धर्माच्या विरोधात जे भडकाभडकवीचं राजकारण जे करतायत असे ज्ञानेश महाराव, ज्यांना मान सन्मान देण्याची गरजच नाही इथे, यांनी काही दिवसापूर्वी संपूर्ण आपल्या विश्वाचं दैवत प्रभू श्रीराम आणि दत्त संप्रदायातील महान विभूती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल बेताल आणि आक्षेपार्ह असं वक्तव्य काढलेलं आहे। आणि ते वक्तव्य ऐकून सेवेकऱ्यांमध्ये त्याचप्रमाणे श्रीराम भक्तांमध्ये अतिशय संतापजनक अशी लाट पसरलेली आहे। आणि आज पुण्यामध्ये सायंकाळी 4 वाजता शिवसन्मान परिषद नावाखाली पुन्हा या ब्रिगेडी लोकांनी एक कार्यक्रम ठेवला होता। तो कार्यक्रम आरटीओच्या शेजारी असलेलं श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं जे सोसायटी ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि आम्हाला कालच समजलं की या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्ञानेश महाराव यांची आहे। ज्ञानेश महाराव हे येणार आहेत हे कळल्यानंतर काल आम्ही रणरागिणी महिला विचार मंचातर्फे बंड गार्डन पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं की अशा या वातावरणामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी संतापाची लाट पसरलेली आहे, सर्व सेवेकरी श्रीराम भक्त हे प्रचंड चिडलेले आहेत, अशा वातावरणात जर ज्ञानेश महाराव हा जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तो व्यवस्थित पुण्यामधून जाणार नाही, योग्य परिस्थितीत तो जाणार नाही, असं काल आम्ही पत्र बंड गार्डन पोलीस स्टेशनला दिलं होतं। आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या परिसरामध्ये प्रचंड असा मोठा फौजफाटा पोलिसांचा उभा होता आणि पोलिसांचा बंदोबस्त होता। त्या बंदोबस्तामध्ये माझे काही कार्यकर्ते मी आज बसवले होते आणि ज्ञानेश महाराव जर आला तर त्याची कशी फजिती करायची आणि त्याला कसं पळवून लावायचं याचा आम्ही आज पूर्ण बेत आखला होता। परंतु पोलिसांना आम्ही धारेवर धरलं की आज तो इथे येता कामा नये आणि पोलिसांनी त्यांच्यावर येण्यास बंदी घातली आणि आज कार्यक्रम त्यांच्या शिवाय झाला। त्यांनी पुण्यामध्ये येण्याची हिम्मत देखील करू नये, कारण की आज असंख्य श्रीराम भक्तांचं आणि स्वामी भक्तांचं त्यांनी मन दुखवलेलं आहे। ही संतापाची लाट आता शमणारी नाहीये। त्यांनी पुण्यात येण्याची हिम्मत देखील करू नये, कारण ज्ञानेश महाराव महागाढव हा जर पुण्यात आला
तर तो सही सलामत जाणार नाही। आज आम्ही इथून इशारा देतोय। जय श्रीराम, जय श्रीराम, स्वामी समर्थ महाराज की। पुणे शहर आज पुन्हा एकदा गोळीबाराने हादरलंय। कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आली आहे। दिलीप गायकवाड असं गोळीबार झालेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कोंढवा परिसरातील साळवे नगर मध्ये आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला। 2 ते 3 हल्लेखोर असल्याची माहिती देखील समोर आली आहे। जखमी झालेल्या दिलीप गायकवाड यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जून महिन्यापासून वरुण राजाची पुणे शहर आणि जिल्ह्यावर कृपा झाली आहे आणि सर्व धरणे 100% भरली आहेत। त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। आता सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून उद्या मंगळवारी म्हणजे दिनांक 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची हजेरी लागणार नाही असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। केवळ काही भागात हलक्या सरी येतील असेही वर्तवण्यात आलंय। पुण्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली। ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच असून आता मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय। रुग्णालयाच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यासह 16 कर्मचाऱ्यांनी 4,18,00,000 रुपयांचा अपहार केलाय। या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती। या चौकशी अहवालाच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले। वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।